नमस्कार मित्रांनो, मी ऋतू आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या बीएडच्या एका अविस्मरणीय शैक्षणिक सहलवर. ही फक्त सहल नाही, तर शिकण्यासोबत निसर्ग आणि मैत्रीचा आनंद लुटण्याची एक संधी आहे. आमचा मुक्काम आहे पालघरमध्ये निसर्ग कृषी पर्यटन केंद्र. तर चला सुरू करूया आजचा व्लॉग. सकाळी बरोबर 7 वाजता मी घर सोडलं आणि वडाळा डेपोवरून बस पकडून दादरला पोहोचलो. सकाळची वेळ आणि प्रवासाचा उत्साह काही वेगळाच असतो. 7:58 ची डहाणू लोकल पकडले आणि शेवटी पालघर गाठले. तिथे आमचे शिक्षक आणि आम्ही 40 विद्यार्थी एकत्र जमलो. हा 40 जणांचा ताफा सज्ज होता एका नवीन अनुभवासाठी. पालघर वरून आम्ही टॅक्सी ने निसर्ग कृषी पर्यटन विश्रांती गृहाला पोचलो. हिरवळ पाहून मन प्रसन्न झालं. आल्या आल्या गरम आणि चविष्ट नाश्ता मिळाला, ज्याने आमचे थकवा क्षणात पळाला. आराम कसला, थेट स्विमिंग पूलात उडी मारली. तिथे मनसोक्त भिजलो. पालघरची ओळख असलेलं ताडपा नृत्य आम्ही पाण्यातच केलं. ती मजा शब्दात सांगूच शकत नाही. दुपारचं पोटभर जेवण करून 1 तासाची विश्रांती घेतली आणि मग आम्ही निघालो आदिवासी पाड्यांना भेटीला. तिथे आम्ही विविध प्रकारची शेती पाहिली, मातीचा सुगंध आणि तिथे साधं जीवन पाहून खूप काही शिकायला मिळालं. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीचं जेवण झालं, मग रंगल्या त्या गाण्याच्या भेंड्या. शिक्षकांपासून विद्यार्थीपर्यंत सर्वजण सुरात सूर मिळवून गात होतं. हा दिवस खरंच खूप खास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता जागले आणि आम्हाला कारखान्याला भेट द्यायला जायचं होतं. पण वेळ शिल्लक होता, म्हणून बीएडचे सिनियर असूनही आमच्या ज्युनियर सोबत मनसोक्त क्रिकेट खेळलो. जुन्या आठवणी आठवले. नाश्ता करून आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. विनोद भांडी कारखाना. तिथे तिथे वरण सरांनी आम्हाला भांडी कशी तयार होतात, कच्च्या मालापासून ते फिनिशिंग पर्यंत सर्व प्रक्रिया सविस्तर दाखवली. एक शिक्षक म्हणून हे प्रत्यक्ष अनुभवणे खूप महत्वाचे होते. त्यानंतर आम्ही स्नेहा या सॉक्स निर्मिती कारखान्याला भेट दिली. एक छोट्या धाग्यापासून आपण रोज वापरतो ते सॉक्स कसे विणले जातात हे पाहून थक्क झालो. कारखाना पाहून विश्रांतीगृहाला परत जाताना बसमध्ये क्षणभर डीजेच लागला होता. गाणी आणि नाच करत आम्ही परतलो. शेवटी जेवण करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. पालघरला आलो आणि तिथल्या ताज्या भाज्या घेतल्या नाहीत असं कसं होईल. येताना पिशव्या भरून ताज्या भाज्याही घेतल्या. तर ही होती माझी बीएडची शैक्षणिक सहल. निसर्ग, उद्योग आणि मैत्रीचे एक अप्रतिम संगम. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शिकत राहा आणि फिरत राहा. धन्यवाद.